तुम्हाला कोण माहिती देतं मला माहित नाही, पण हे आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की मुंबईत शिवसेना ही हा मोठा भाऊ असेल. त्याच्याबद्दल काय म्हणजे आमचं आक्षेप घेण्याचं काही कारण नाही. जे सत्य ते सत्य. 20 ते 22 आज असं कुठे काही झालेलं नाही. 20 ते 22 गटावर आग्रही वगैरे अशी कुठे चर्चाच झाली नाही. आज पॉलिटिकल चर्चा आली की बदलापूर आणि ज्या ठिकाणचे रेप झालेले त्याच्याने महाराष्ट्रात किंवा मुंबईत काय परिणाम होतील. काही शाळांचे रिपोर्ट आणले होते आम्ही की शाळांच्या गेटवरती पालकांची प्रचंड गर्दी होते. ती मुलांना हातात घेऊन घरी न्यायची. मुलं ही घाबरलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे त्याच्यावरती आणि जे काही रिपोर्ट्स येत आहेत त्या सगळ्या त्या बदलापूर कांडातनं, ते बदलापूर कांड भयंकर आहे. भयंकर मानव म्हणजे माणूस जातीला काळीमा फसणार कांड आहे. त्याला धरून आज राज ठाकरेंनी असं म्हटलं की बदलापूर घटनेनंतरच त्याच्या काय या घटना सगळ्या बाहेर येतात. यामध्ये काही राजकारण तर नाही ना. असं आहे की असं आहे साधारण ह्या घटनांबद्दल जास्ती पालक बोलत नाहीत. त्यांच्या इज्जतीचा निभृत असतो. हा मेंटल ट्रॉमा असतो, मेंटल स्ट्रेस असतो. माझ्या मुलीवर बलात्कार झाला असं आई वडील घालून सांगतील का? मी त्या आई वडिलांना सलाम करतो ज्यांनी बाहेरून सांगितलं की पोलीस आमच्यावर दबाव आणतायत, पोलीस आम्हाला धमकावतायत. आपल्या लहान पोरीवर बलात्कार झालेला असतानाही त्या पालकांनी एवढं धैर्य दाखवलं. त्या माणसाला माझा मनापासून सलाम. और साहब ये होता है कि आज की बैठक में क्या संताप व्यक्त केलेला आहे. त्याचं म्हणणं आहे की जो व्यक्ती जो होता गुन्हेगार आहे त्याचा गुन्हा टाकलं पाहिजे. कोण मानले त्यांच्याबद्दल काय बोलायचं नाही. असं म्हणतात की शिवसेना हा मोठा भाऊ आहे, तर या मुंबईच्या जागेमध्ये शिवसेना जास्त जागा महाविकास आघाडी सोडेल. हो, मी मोठा भाऊ म्हटल्यावरती आता तुम्ही त्याच्यावरती तो जास्त जागा मागेल का, मग कमी मागेल का, मग लहानाचा मोठा होईल का? कशाला मोठा भाऊ आहे. राष्ट्रवादीला किती जागा अपेक्षित आहे? अहो ते नंतर सांगू ना आम्ही. आमचं जागा वाटप आली की चिठ्ठी तुमच्या हातातच देणार आम्ही. सर हिंदी की आज की बैठक में क्या हुआ है? मुंबई मुंबई की सिटी को लेकर प्रारंभ बातचीत हुई है. आज बदलापुर और पूरे महाराष्ट्र में जो बलात्कार की घटनाएं हुई है और उस मामले में जनता के मन में जो रोष है उसके ऊपर ज्यादा बात हुई. और उसका ये रोष, ये सामाजिक रोष है, पॉलिटिकल रोष नहीं है. ये कोई पॉलिटिकली मोटिवेटेड मूवमेंट नहीं है. जनता उतर रही है रास्ते पे, और जब जनता उतर रही है रास्ते पे तो ये मतलब है कि विद्रोह की आग लग चुकी है. सीट शेयरिंग को लेकर क्या मुंबई में क्या होगा? हमने हिंदी होते ना. सीट शेयरिंग को लेकर मुंबई में क्या शिवसेना बड़ा भाई रहेगा? क्या आपने कहा? मैं बिल्कुल हमेशा कहता हूँ, लोकसभा में भी शिवसेना बड़ा भाई था. बंबई को लेकर अगर हम बोले तो बंबई में भी शिवसेना बड़ा भाई रहेगा. तर राज ठाकरेंनी मोठा आरोप केला शरद पवारांवरती. राष्ट्रवादीचा जन्म झाला तेव्हापासून महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण ते दरवेळेस बोलतात. ते जातीपातीचं राजकारण कोण करतं, कोण भोंगे फोडायला जातं, कोण बाहेरच्या लोकांना मारायला जातं, कोण उत्तर भारतीयांच्या कानाखाली मारतं, हे सगळ्या भारताला माहिती आहे. त्यांना फक्त बडबडायचं असतं कारण बडबडू देत. बदलापूरचे जो काही हे संपूर्णपणे झाला त्यामध्ये आशिष सरकारकडे नाही येत द्यायला. इथून पुढे तुम्ही कसे देणार असा एक सवाल केला तुम्ही सरकार. आणि उद्या जाऊन ते एकनाथ शिंदे बरोबर चहा प्यायला बसतील. एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या घरी जातील, चहा देतील, आशीष शेयरिंग को लेकर मुंबई में आप कितनी सीटें लड़ना चाहती है आपकी पार्टी? क्या कोई बेसिकली जो लिस्ट टाइप होगी वो लिस्ट पहले आपको ही ला के दूंगा, मैं ही ला के दूंगा. चिंता काय कर रहे हो? आशिष दामलेंच्या पत्नीवरती गुन्हा दाखल झालेला आहे. ज्या ठिकाणी बदलापूरमधील घटनेवरती संपूर्णपणे विरोधकांवरती गुन्हा दाखल होत असताना आता सत्ताधाऱ्यांवरती देखील हे गुन्हा आहेत ते दाखल झाले आहेत. कसं बघता या प्रकरणामध्ये की त्या संपूर्णपणे या आंदोलनामध्ये सहभागी होत्या आणि या संदर्भात त्यांनी देखील घोषणाबाजी वगैरे केलेली आहे. अहो मी तुम्हाला सांगतो, आशिष दामलेच्या बायकोनी काहीही चूक केलेली नाही. संपूर्ण बदलापूर शहरातली पालक बाहेर आले होते. किती जणांवर गुन्हा दाखल केला? मी सांगतो, एक परिस्थिती पुढच्या आठवड्यात अशी उद्भवणार आहे की अख्खं बदलापूर पोलीस स्टेशनला जाणार आहे की आमच्यावर गुन्हा नोंदवा, अटक करा आम्हाला. तुम्ही लोकांच्या संवेदनांची परीक्षा पाहू नका.
माणूस गरीब असू शकतो, लाचार नाही, आणि लढवय्यात तर तो कायमच असतो. आपल्या इथे मुलींवर बलात्कार होतोय, केस नोंदवली जात नाही, राजकीय हस्तक्षेप होऊन तो दाबला जातोय, हे सगळं दिसत असताना बायका शांत बसतील घरी? अरे प्रत्येक बाईला एक मुलगी आहे. महाराष्ट्रामध्ये आज त्या पोरींना घेऊन प्रत्येक घरामध्ये राग आहे की आमच्या मुलाबाळांचं काय होणार महाराष्ट्रात. म्हणजे आता हे तर सिद्ध झालं की चांगल्या चांगल्या घरातल्या पोरी त्या रस्त्यावर आल्या होत्या, बायका रस्त्यावर आल्या होत्या, म्हणजे बाहेरचं कोणीच नव्हतं. मग हे कुठलं राजकारण? सगळी बाहेरची लोक आली होती. कुठून आली होती? आतापर्यंत जेवढे पकडले गेले सगळे बदलापूर आणि कोळगावचे आहेत. कोण कल्याण मधला, कोण अंबरनाथ मधला, कोण ठाण्यामधला, कोण इथे नागपूर, दादर, परळ मधला होता. काय बोलता राव. पत्रकारांवरती देखील खालच्या शब्दात ज्या ठिकाणी वाच्यता केली, त्यानंतर मला वाटतं की पत्रकारांनी अतिशय गांभीर्याने घ्यायला हवं. तुमच्या एका पत्रकार बहिणीला विचारलं जातं की काय काय बातम्या देते, तुझ्यावर झाला का बलात्कार? अरे तरी ना तुमच्या काळ्या पट्ट्या लागल्या, ना तुम्ही निषेध नोंदवला. पत्रकारांनी संवेदनशील व्हायला पाहिजे. तुम्ही महाराष्ट्राला प्रबोधन करतात, महाराष्ट्राचं प्रबोधन करतात. तुमच्या बहिणीला विचारलं जातं काय बातमी देते, तुझ्यावर रेप झाला का? अरे मला एकही पत्रकार भगिनी किंवा तुमचा पत्रकार भाऊ कोणी निषेध नोंदवताना काही दिसला नाही. अरे कमीत कमी तुमच्या कुटुंबातली ती एक आहे, तिच्या बाजूनी तर उभं राहायला पाहिजे होतं. तर बातम्यांच्या माध्यमातून नक्कीच आम्ही निषेध व्यक्त केलेला आहे, परंतु त्या ठिकाणी वामन मात्रे बोलतात की जर त्या महिला पत्रकारांचा गुन्हा दाखल नाही झाला तर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये माझी मुलं घुसतील आणि त्याच्यावरती हे घुसतील, पोलीस स्टेशन मध्ये पोरं घुसतील, हे पोलीस स्टेशन ताब्यात घेतील, ते स्वतःच केस घेतील. अरे काय बोलायला काय आहे की नाही? पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे आमची पोरं घुसतील म्हणजे काय? हे पोलिसांची किंमतच राहिली नाही का? पोलीस स्टेशन मध्ये पोरं घुसतील. तर पोलिसांनी ऐकावं. आता पोलीस स्टेशन मध्ये घुसण्यापर्यंतची मगरुरी आली. म्हणजे आतापर्यंत आम्ही बिहार, उत्तर प्रदेश मध्ये ऐकायचो की पोलीस स्टेशन मध्ये घुसले. आता महाराष्ट्रामध्ये उघडपणाने बोललं जात आहे पोलीस स्टेशन मध्ये घुसू. अरे पोलीस ठीक आहे, राजकीय दडपणाखाली आहेत, पण बांगड्या नाही घातल्या महाराष्ट्रातल्या पोलिसांनी. आयुष्याचा धडा शिकवतील. महाविकास आघाडीला कुठेही लागता कामा नये ही आमची भूमिका. ओके.